नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की गूढ आणि अद्भुत कथा डोळ्यासमोर येतात. वुल्फ मेसिंग. हो, एक पोलिश ज्यू म्हणजे एक सायकिक स्टेज परफॉर्मर म्हणून ते ओळखले जायचे 20व्या शतकातले. बरोबर. आणि त्यांच्याबद्दल इतक्या कथा आहेत की म्हणजे खरं काय आणि निव्वळ कल्पना काय हे ओळखणं खूप अवघड आहे. अगदी खरं आणि खोटं इतकं मिसळून गेलंय की विचारायला नको. आणि गंमत म्हणजे जगप्रसिद्ध व्यक्तींची नावं पण जोडली गेली आहेत त्यांच्याशी. म्हणूनच आज आपण जरा खोलात जाणार आहोत. नेगेल यांचा एक शोधनिबंध आहे, वुल्फ मेसिंग, फर्स्ट स्टेप्स टुवर्ड्स अ फुल असेसमेंट. त्याच्या आधारावर आपण चर्चा करणार आहोत. आपला उद्देश काय आहे तर मेसिंग यांच्या आयुष्यातल्या या ज्या कथा आहेत त्यांचं जरा चिकित्सक परीक्षण करायचं. सत्य साईबाबांसारख्या व्यक्तींनी त्यात कशी भर घातली हे पण बघायचं. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या मिथकांच्या पलीकडे काही सत्य सापडतंय का हे शोधायचा प्रयत्न करायचा. आणि हे महत्वाचे आहे कारण मेसिंग यांच्या उदाहरणातून आपल्याला दिसतं की एखादी व्यक्ती कशी हळूहळू एक काय म्हणतात त्याला मिथक बनते. म्हणजे काही खऱ्या गोष्टी असतीलही पण त्यात अनेक रंगवलेले किस्से जोडले जातात आणि मग सत्य कुठेतरी हरवून जातं. बरोबर. आज आपण याच कथांचा मागोवा घेऊ आणि खरंच मेसिंग यांच्यावर अजून सखोल म्हणजे वस्तुनिष्ठ संशोधनाची गरज का आहे हे पण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. वुल्फ मेसिंग नक्की कोण होते हे? थोडक्यात सांगायचं तर जन्म 10 सप्टेंबर 1899 पोलंडमध्ये. गोरा काल्वारिया म्हणून एक गाव आहे वॉर्साजवळ, तिथले एका ज्यू कुटुंबात जन्मले. त्यांच्या वडिलांच्या नावावरून किंवा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबद्दल थोडा गोंधळ आहे वेगवेगळ्या लिखाणामध्ये, पण तो मुद्दा आता बाजूला ठेवू. ठीक आहे. महत्वाचं काय तर ते लहान वयात बर्लिनला गेले. हो. आणि तिथे एक घटना घडली. म्हणजे उपासमारीमुळे ते रस्त्यावर बेशुद्ध पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे डॉक्टर एबेल म्हणून होते. त्यांच्या लक्षात आलं की यांच्यात काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं? 2 गोष्टी. एक म्हणजे कॅटलेप्टिक अवस्था, म्हणजे शरीर एकदम निश्चल दगडासारखं होऊन जायचं काही काळ. आणि दुसरं म्हणजे टेलिपॅथी, दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्याची क्षमता, असं त्या डॉक्टरचं निदान होतं. अच्छा. आणि इथून मग त्यांची कारकीर्द सुरू झाली. अगदी. मग त्यांनी बर्लिन पेनॉप्टिकनमध्ये प्रयोग सुरू केले. ते मेणाचे पुतळे असतात ना तिथे, क्रिस्टल शवपेटीत पडून राहण्याचा प्रयोग होता तो. मग विंटर गार्डनमध्ये फकीर आणि गुप्तहेर म्हणून प्रयोग केले. आणि शेवटी ते बुश सर्कसमध्ये आले, जिथे ते लोकांची मनं ओळखण्याचे प्रयोग करायचे. हेच त्यांचं मुख्य आकर्षण ठरलं, बरोबर? हो, तेच. त्यांची ती पद्धत पण रंजक होती. म्हणजे त्यांचे असिस्टंट काय करायचे, प्रेक्षकांकडून कागदावर काहीतरी सूचना लिहून घ्यायचे. आणि मेसिंग यांना त्या सूचना माहीत नसायच्या, पण तरीही ते त्या अगदी बरोबर पूर्ण करायचे. बऱ्याच वेळा ते सूचना देणारा माणसाचा हात पकडायचे, त्याला इंडक्टर म्हणायचे ते. आणि याचं स्पष्टीकरण काय द्यायचं ते स्वतः? मेसिंग म्हणायचे की लोकांचे विचार मला चित्रांसारखे दिसतात. इंटरेस्टिंग. पण यामागे काही वैज्ञानिक कारण शोधायचा प्रयत्न झाला का नंतर? हो, झाला ना. विशेषतः सोव्हिएत युनियनमध्ये जेव्हा ते होते तेव्हा त्यांच्या या क्षमतेला आयडिओमोटर प्रतिसाद असं नाव दिलं गेलं. आयडिओमोटर प्रतिसाद म्हणजे काय? म्हणजे असं की जेव्हा आपण काही विचार करतो तेव्हा आपल्या स्नायूंमध्ये नकळत अगदी सूक्ष्म हालचाली होतात. मेसिंग कदाचित त्या हालचाली ओळखत असावेत. हे त्यावेळच्या सोव्हिएत सायन्सच्या चौकटीत बसणारं स्पष्टीकरण होतं. अच्छा. म्हणजे एक सोयीस्कर स्पष्टीकरण झालं ते. बरोबर. पण त्यांच्या खऱ्या क्षमता या पलीकडे होत्या की नाही हा प्रश्न तसाच राहतो. आता येऊया त्या सर्वात प्रसिद्ध किस्सांकडे, ज्यामुळे मेसिंग जगभर ओळखले जाऊ लागले. विशेषतः 1970 मध्ये एक पुस्तक आलं होतं, शेलिया ऑस्ट्रँडर आणि लिन श्रोडियर यांचं, सायकिक डिस्कव्हरीज बिहाइंड दी आयर्न कर्टन. त्यांनी या कथांना खूप प्रसिद्धी दिली. हो. आणि या कथामुळे मेसिंग यांनी स्वतः 1965 मध्ये नौका ई रिलिजिया म्हणजे विज्ञान आणि धर्म नावाच्या मासिकात लिहिलेल्या लेखांवर आधारित आहे. कोणत्या होत्या या कथा? जरा आठवण करून देऊया. मुख्यतः 3-4 कथा खूप गाजल्या. एक तर ती लहानपणीची रेल्वेची कथा. 11 वर्षांचे असताना तिकीट नव्हतं, पण एका कोऱ्या कागदाकडे बघून त्यांनी तिकीट तपासनीसाला असं काहीतरी भासवलं की जणू ते तिकीटच आहे. दुसरी आणि सगळ्यात जास्त चर्चेतली ती म्हणजे 1915 मध्ये व्हिएन्नामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन आणि सिग्मंड फ्रॉइड यांची भेट. म्हणे फ्रॉइडने त्यांना मानसिक आदेश दिला की आइन्स्टाईनच्या मिशीचे 3 केस उपटून आण, आणि मेसिंगने ते केलं. काय सांगताय? आणि तिसरी कथा 1927 मध्ये भारतात महात्मा गांधींना भेटल्याची. त्यांच्यासाठी पण त्यांनी काहीतरी मानसिक प्रयोग करून दाखवला.
एका माणसाला बासरी द्यायला लावली म्हणे. बापरे. आणि स्टॅलिनबद्दलच्या कथा त्या तर अजूनच म्हणजे थरारक वाटतात. हो ना. 1940च्या दशकात सोव्हिएत हुकुमशहा जोझेफ स्टॅलिनने म्हणे मेसिंग यांची अनेकदा परीक्षा घेतली. अच्छा. त्यातली एक कथा तर बँक दरोड्याच्या प्रयोगाची आहे. मेसिंग एका बँकेत गेले. त्यांनी कॅशियरला एक कोरा कागद दिला आणि त्यावर 1,00,000 रुबल मिळवले. म्हणे त्या बिचाऱ्या कॅशियरला हार्ट अटॅक आल्यानंतर तो वाचला असं म्हणतात. अविश्वसनीय. आणि हिटलरबद्दलचं भाकीत हो, तेही खूप गाजलं. 1937 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की जर हिटलर पूर्वेकडे वळला तर तो मरेल. आणि त्यांनी युद्धाच्या अंताबद्दल पण भाकीत केलं होतं म्हणे. या कथा ऐकल्यावर कोणालाही वाटेल की काय माणूस होता हा. पण नागेल यांचं संशोधन काय म्हणतं? या खऱ्या आहेत? इथेच तर खरी मेख आहे. नागेल यांच्या संशोधनानुसार या ज्या मोठ्या भेटी आहेत ना, फ्रॉइड, आईन्स्टाईन, गांधी, या बहुधा कधी झाल्याच नाहीत. काय म्हणताय? पुरावा नाहीये? अजिबात नाही. शून्य पुरावा. फ्रॉइड आणि आईन्स्टाईनच्या भेटीचं उदाहरण घ्या. एकतर भेटीची तारीख नक्की नाही, कधी 1915 कधी 1913. भेटीची जागा पण नक्की नाही, आईन्स्टाईनचं घर की फ्रॉइडचं घर. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? आईन्स्टाईन त्या काळात व्हिएन्नामध्ये राहतच नव्हते. ते 1911-12 मध्ये प्रागमध्ये होते, मग झुरिच आणि एप्रिल 1914 पासून बर्लिनमध्ये. ते कधीतरीच व्हिएन्नाला भेट द्यायचे. अरे देवा. आणि फ्रॉइड आणि आईन्स्टाईन एकमेकांना बहुधा 1927 मध्ये पहिल्यांदा भेटले. दोघांच्याही डायऱ्यांमध्ये, पत्रांमध्ये कुठेही मेसिंग नावाच्या माणसाला भेटल्याचा उल्लेख नाहीये. म्हणजे ही कथा तर पूर्णपणे उडवून लावल्यासारखी वाटतीये. गांधीजींच्या भेटीचं काय? ती पण तशीच. मेसिंग स्वतः म्हणतात की ते 1927 मध्ये भारतात होते. त्यावेळी गांधीजी राजकारणातून बाजूला होऊन देशभर फिरत होते हे खरे, पण दोघांची भेट झाली याचा काहीही पुरावा नाही. ही कथा फ्रॉइड आईन्स्टाईन इतकी गाजली नाही, पण ही पण खरी वाटत नाही. पण स्टॅलिनच्या कथा त्या तर इतक्या तपशीलवार वाटतात. बँक दरोडा, भाकीतं, त्या कशा नाकारता येतील? काहीतरी असेलच ना त्यात. इथे पण परिस्थिती संशयास्पद आहे. खरं तर ऑस्ट्रँडर आणि श्रोयडर यांना पण सुरुवातीला शंका होतीच म्हणे, पण मग नंतर सोव्हिएत शास्त्रज्ञांशी बोलून त्यांची खात्री पटली. पण N. कितायेव नावाच्या एका रशियन संशोधकाने जवळजवळ 30 वर्ष सोव्हिएट आर्काइव्ह्ज धुंडाळल्या. त्यांना KGB किंवा इतर कुठल्याही सरकारी संस्थेने मेसिंग यांची चाचणी घेतल्याचा एकही कागदोपत्री पुरावा सापडला नाही. एकही नाही? मग या कथा आल्या कुठून? कोणी पसरवले असतील? एक मोठं नाव घेतलं जातं ते म्हणजे पत्रकार M.V. ख्वास्तव्या यांचं. त्यांचं टोपण नाव होतं M. वासिलिव्ह. ते कोमसोमोल्स्काया प्रावदा नावाच्या मोठ्या वृत्तपत्राच्या विज्ञान विभागाचे प्रमुख होते. अच्छा. असं म्हटलं जातं की पुस्तक खपावं म्हणून, म्हणजे बेस्टसेलर व्हावं म्हणून त्यांनी या कथा रचल्या असाव्यात. अलेक्झांडर खार्कोव्स्की नावाचे दुसरे पत्रकार तर उघडपणे म्हणतात की नौकाई रिलिजिया मासिकातले लेख मेसिंगने लिहिलेच नव्हते, ते ख्वास्तव यांनी लिहिले होते पैसे कमवण्यासाठी. मेसिंग खरं लेखक नव्हते. म्हणजे मेसिंग यांच्या नावाने जे आत्मचरित्रपर लेख छापून आले ते दुसऱ्याच कोणी लिहिले असू शकतात आणि त्यात या सगळ्या काल्पनिक कथा टाकल्या. ही एक खूप मोठी शक्यता आहे. तात्याना लुंगीन म्हणून मेसिंग यांच्या एक मैत्रीण होत्या, ज्यांनी नंतर त्यांचं चरित्र लिहिलं. त्यासुद्धा याच कथा सांगतात. आता हे कसं झालं? एकतर त्या ख्वास्तव यांनी लिहिलेल्या लेखांवरून प्रभावित झाल्या असतील, किंवा मग मेसिंग स्वतःच या कथा त्यांना सांगत असतील. लुंगीन यांनी स्वतः मान्य केलंय की मेसिंग यांचं बोलणं, त्यांचे उच्चार समजायला थोडे कठीण होते, त्यामुळे त्यांच्याकडून काही गोष्टी चुकीच्या समजल्या गेल्या असू शकतात. त्यामुळे या कथांच्या खरेपणावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. बापरे. म्हणजे ज्या कथांवर मेसिंग यांची एवढी मोठी ओळख उभी आहे त्या बहुधा काल्पनिक आहेत. या सगळ्या गोंधळात मग सत्य साईबाबांचा प्रवेश कसा होतो? त्यांनी या मिथकात आणखी काय भर घातली? हे एक फारच इंटरेस्टिंग आणि तितकाच विवादास्पद मुद्दा आहे. 1980 साली साईबाबांनी त्यांच्या एका मोठ्या जागतिक परिषदेत एक गोष्ट सांगितली. काय गोष्ट? त्यांच्या म्हणण्यानुसार 1937 साली ते स्वतः साधारण 11 वर्षांचे असताना दक्षिण भारतातल्या एका रेल्वे स्टेशनजवळ त्यांची वॉल्फ मेसिंग यांची भेट झाली. 1937? पण मेसिंग तर 1927 मध्ये. अगदी तिथेच तर घोळे. साईबाबा पुढे म्हणाले की मेसिंग यांनी त्यांच्यातला आत्मा म्हणजे डिवाइन सेल्फ ओळखला. ते खूप भावूक झाले आणि मी तुझ्यावर प्रेम करतो असं ओरडले.
साईबाबांनी ही भेट मेसिंग यांच्या स्टॅलिन भेटीशी पण जोडली, जी त्यांनी चुकीने फ्रॉइड भेटीच्या आधी ठेवली आणि मग आत्म्याबद्दल काहीतरी चर्चा केली. पण हे तर म्हणजे काळाच्या दृष्टीनं जुळत नाहीये. नागेल काय म्हणतात त्यावर? नागेल यांचं विश्लेषण स्पष्ट आहे. त्यांच्या मते साईबाबांची ही कथा पूर्णपणे काल्पनिक असावी. पहिली गोष्ट म्हणजे तारीख मेसिंग फक्त 1927 मध्ये भारतात आले होते. तेव्हा साईबाबा 1 वर्षाचे असतील किंवा नसतीलही. दुसरी गोष्ट, आत्मा ही संकल्पना मेसिंग यांच्या विचारांमध्ये किंवा बोलण्यात कुठे नव्हती. त्यांना हिंदू धर्म, योग यात रस होता, पण तो त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी, आत्म्याच्या संकल्पनेसाठी नाही. आणि तिसरा मुद्दा? तिसरा मुद्दा म्हणजे साईबाबांनी सांगितलेला स्टॅलिन आणि फ्रॉइड भेटींचा क्रम. तो चुकीचा आहे. मग साईबाबांनी ही कथा का रचली असावी असं वाटतं? नागेल असा अंदाज लावतात की साईबाबांनी कदाचित ते ऑस्ट्रँडर आणि श्रॉयडर यांचं पुस्तक वाचलं असावं. त्यांच्या एका भक्ताकडे V.K. नरसिंहन यांच्याकडे त्याची प्रत होती म्हणे. आणि त्या परिषदेत काही रशियन पाहुणे पण होते. कदाचित त्यांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी ही कथा सांगितली असावी. अच्छा. आणि एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही कथा सांगताना साईबाबा नेहमीपेक्षा जास्त इमोशनल झाले होते, असं सॅम्युअल सँडविस आणि नरसिंगन दोघांनी लिहून ठेवलंय. म्हणजे फ्रॉइड, आईन्स्टाईन, गांधी, स्टॅलिन आणि आता साईबाबा या सगळ्या मोठ्या नावांच्या भेटींच्या कथा या बहुधा काल्पनिकच आहेत, पण तरीही वोल्फ मेसिंग एक रहस्यमय व्यक्तिमत्व म्हणून उरतातच. म्हणजे प्रश्न पडतो की जर या कथा खोट्या होत्या तर मेसिंग यांनी त्यांना मान्यता का दिली? का त्या स्वतः सांगत फिरले की खरंच त्या ख्वास्तावसारख्या पत्रकारांनी रचल्या होत्या? बरोबर. हेच तर ते अनुत्तरित प्रश्न आहेत ज्यावर नागेल बोट ठेवतात. आणि म्हणूनच ते म्हणतात की अजून सखोल संशोधन व्हायला हवं. काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्यांचं अजून उलगडा व्हायचाय. उदाहरणार्थ, एक म्हणजे ते लष्करी विमानाचं प्रकरण. मेसिंग यांचे फोटो आहेत. त्यांच्या नावाचं एक लष्करी विमान त्यांच्या शेजारी उभं आहे. त्यांनी खरंच 1 किंवा 2 विमानं सोव्हिएत लष्कराला दान केली होती का? याबद्दल पण 2 कथा आहेत. एक म्हणते की त्यांनी देशासाठी आपली बचत दान केली. दुसरी कथा, जी युरी झ्वेरेव नावाच्या कोणीतरी सांगितली आहे, पण ती अविश्वसनीय असू शकते, म्हणते की त्यांना ताश्कंदमध्ये तुरुंगात टाकलं आणि मग 1 दशलक्ष रुबल दान करायला भाग पाडलं. यातलं खरं काय? आणि त्यांचे नक्की संबंध काय होते सोव्हिएट लष्कराशी? KGBशी? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा त्यांच्या विशेष वागणुकीबद्दलचा. हो, म्हणजे बघा, त्यावेळी सोव्हिएत युनियनमध्ये घरांची प्रचंड टंचाई होती. तरीही त्यांना मॉस्कोमध्ये चांगलं मोठं घर मिळालं. ते फर्स्ट क्लासने प्रवास करायचे. हे सगळं कसं शक्य झालं? पण दुसरीकडे उतारा वयात जेव्हा त्यांच्या क्षमता कमी झाल्या होत्या, तरीही त्यांना वयाच्या 27व्या वर्षांपर्यंत गॉस्कॉन्सर्ट म्हणजे सरकारी कॉन्सर्ट संस्थेसाठी काम करायला लावलं गेलं. अच्छा, म्हणजे एकीकडे विशेष अधिकार आणि दुसरीकडे बंधनं. अगदी. यामागचं राजकारण काय होतं, ही गुंतागुंत समजून घ्यायला हवी. आणि तिसरा मुद्दा, त्यांच्या क्षमतांचं ते वैज्ञानिक स्पष्टीकरण. बरोबर. ते आयडिओमोटर प्रतिसादवाला म्हणजे स्नायूंच्या सूक्ष्म हालचाली ओळखणं. हे सोव्हिएत सरकारने दिलेलं अधिकृत स्पष्टीकरण होतं. पण हे त्यांच्या खऱ्या क्षमतांना, जर त्या होत्या तर, न्याय देणारा होतं का, की फक्त सोयीस्कर होतं? आणि ह्याचा परामानसशास्त्रावरच्या इतर सोव्हिएत संशोधनाशी, उदाहरणार्थ LL वसिलेव यांच्या कामाशी काय संबंध होता? हे सगळे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. आणि शेवटचा मुद्दा, त्यांची तुलना इतरांशी करण्याचा. हो. नागेल सुचवतात की मेसिंग यांची तुलना त्या काळातल्या इतर अशाच लोकांसोबत करायला हवी, जसे की एरिक यान हनुसेन, जो नंतर हिटलरच्या संपर्कात आला, किंवा यान गुझिक, हुडिनी, बर्ट रीस. हे सगळे स्टेज परफॉर्मर्स होते. काही तथाकथित मानसिक शक्ती असणारे होते. बरोबर. यापैकी काही जण निव्वळ युक्त्या करणारे होते, काही जण भोंदूगिरी उघड करणारे होते, तर काहींच्या क्षमता खरंच होत्या की नाही हे आजही गूढ आहे. अगदी. मेसिंग या सगळ्यांमध्ये कुठे असतात? ही तुलना केली तर कदाचित त्या काळातलं मनोरंजन, युक्त्या आणि खऱ्या क्षमता यांचं जे मिश्रण होतं त्यावर जास्त प्रकाश पडेल. एकंदरीत बघायला गेलं तर वोल्फ मेसिंग यांची कहाणी म्हणजे काय म्हणतात त्याला, एक खूपच गुंतागुंतीचं आणि आकर्षक मिश्रण आहे. काही नोंदवलेले प्रयोग आहेत, काही प्रचंड गाजलेले पण बहुधा काल्पनिक किस्से आहेत, ज्यात मोठी नावं गोवलेली आहेत, आणि काही हेतू पुरस्कार तयार केलेलं मिथक पण दिसतंय, जे कदाचित पत्रकारांनी, स्वतः मेसिंग यांनी
किंवा मग साईबाबांसारख्या लोकांनी आणखी वाढवलं. अगदी सहमत आहे. नागेल यांचा निष्कर्ष पण तोच आहे. मेसिंग एक रहस्य आहेत. त्यांच्या भोवतीच्या ज्या लोकप्रिय कथा आहेत, फ्रॉइड, आईन्स्टाईन, गांधी, स्टॅलिनच्या चाचण्या, त्यांना कोणताही ठोस पुरावा नाही आणि त्या बहुधा काल्पनिकच आहेत. पण तरीही त्यांचं खरं आयुष्य कसं होतं, सोव्हिएत राजवटीशी त्यांचे नेमके संबंध काय होते, ते विमानाचं दान प्रकरण काय होतं आणि त्या अधिकृत स्पष्टीकरणाच्या पलीकडे त्यांच्या क्षमतांचं खरं स्वरूप काय होतं, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यावर अधिक वस्तुनिष्ठ, अधिक सखोल संशोधनाची गरज आहे, जेणेकरून या सगळ्या मिथकांच्या पडद्याआड जे काही सत्य दडलं असेल ते समोर येईल. खरंय. हे सगळं ऐकल्यावर श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. आपण पाहिलं की कशाप्रकारे एखाद्या व्यक्तिभोवती, विशेषतः जेव्हा असामान्य क्षमतांचे दावे केले जातात, तेव्हा किती प्रभावी आणि आकर्षक कथा रचल्या जाऊ शकतात आणि त्या किती सहज पसरतात, अगदी खऱ्या वाटू लागतात. हे लक्षात घेता आपण कोणत्याही अशा दाव्याकडे, विशेषतः जेव्हा तो प्रसिद्धी आणि मनोरंजनाशी जोडलेला असतो, तेव्हा किती चिकित्सकपणे बघायला हवं. सत्य काय आणि कल्पना काय हे ओळखण्यासाठी आपण कोणत्या पुराव्यांची अपेक्षा करावी यावर नक्की विचार करायला हवा.